गाईज डे 2 साठी आम्ही झालेलो आहे रेडी. सो लेट्स गो. गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस चालू करायचा आपल्याला आजचा. दोघं पण रेडी झालोय. सोनाली पण एकदम मस्त रेडी झालेली आहे. बर्थडे गर्ल. तिला पण छान वाटतंय, खूप खुश आहे ती आणि ती दिसती पण भारी आहे. तुम्ही इथं बघू शकता आमचा आउटफिट चेक. सोनालीचा आउटफिट तिने घातलेला आहे. तर जायचंय आज. खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या. तर चला पुढे कंटिन्यू करूया आणि तुम्हाला दाखवतो. आता सगळ्यात जास्त पहिली गोष्ट तर करायची ती पेट पूजा. खूप जास्त भूक लागली आणि खाऊन मग दिवसाची सुरुवात करायची. तर मग जाऊयात आपण अशा एका रेस्टॉरंटला चाललोय. लार्स कॅफे म्हणून काहीतरी आहे, जे आपल्याला रिव्ह्यूज थ्रू आम्ही निवडलंय. आम्हाला असं वाटलं की ते खूप भारी आहे आणि मग आम्ही तिथे चाललोय ट्राय करायला. तर मग गेल्यावर तुम्हाला दाखवतो आणि बघू आपण पुढे काय होतंय. तर चला मग पुढे जाऊया. आल्या त्यांनी आम्हाला एक वेलकम ड्रिंक दिली आहे. म्हणजे माझ्यासाठी खूप सरप्राइझिंग होतंय की कॅफेत आलोय म्हणून. गेस्चर ऑफ लव्ह म्हणून त्यांनी एक छोटीशी ड्रिंक दिली आहे. तर तुम्ही हे बघू शकता. नॉन अल्कोहोलिक ड्रिंक आहे. कसं आहे? आलंय. आल्याला त्यांनी एक आल्याचा शॉट दिला आपल्याला. बेटा तुमसे ना हो पाएगा. पिऊन बघू. म्हणजे आलं आणि संत्र्याच्या मिक्सर मध्ये त्यांनी काहीतरी बनवलंय आणि ते एवढं भारी वाटतंय. मला भारी वाटलं. म्हणजे असं आपला गळा असतो ना, तो डायरेक्ट ओपन अप झालाय गळा. इथं ते शॉर्ट्स कितीला आहे? म्हणजे 2.5 युरो. जिंजर शॉट जो आहे तो 980 ला 2.5 युरोला शॉट आहे. तर त्यांनी ते आपल्याला ऍज अ गेशन म्हणून दिलंय. तर आता चला पुढे एक्सप्लोर करूया. मेन्यू कार्ड तर प्रॉमिसिंग दिसतंय. मेन्यू कार्ड मध्ये तुम्ही बघसाल तर प्रॉमिसिंग आहे नाश्ता. मला तर ते भारी वाटतंय. तर आपण डिसाईड करू आणि मग पुढे बघू की काय ऑर्डर करणार आहे आपण. ते तुम्हाला डिशेस आल्यावर कळतील की आम्ही काय ऑर्डर केलंय. तर मित्रांनो, आपलं जेवण आलेलं आहे. हे बघून तर असं वाटतंय की एवढं जास्त हेल्दी खातोय मी. तर लुकडा वगैरे व्हायचो का काय? कौन है ये लोग? कहां से आते हैं? लगेच लुकडा का? म्हणजे असं विचार करून नव्हता आलो की मला हेल्दी खायचंय. पण त्या डिशेसच अशा आहेत की म्हणजे मला असं वाटलं की ट्राय करावं काहीतरी वेगळं. तर मी सँडविच घेतलाय विथ हुमूस आणि बीटरूट. त्याचं एक सँडविच आहे विथ एग्स ऑन द टॉप. आणि सोनालीनी पण क्लब सँडविच घेतलंय. त्याच्यामध्ये तिने व्हेजिटेरियन गोष्टी घेतल्या. तिने सगळं फ्लाईश वगैरे त्या काढायला लावलं. फ्लाईश म्हणजे जे मीठ असतं ते काढायला लावलं. तर त्या डिशचा तुम्ही आता व्ह्यू बघा. हे आहे माझं बीटरूट अवाकाडो सँडविच आणि सोनालीचं आहे क्लब सँडविच. हा एक क्रोसॉ. त्या क्रोसॉची पण तुम्ही फिलिंग बघू शकता. या क्रोसॉमध्ये त्यांनी आपल्याला पिस्ताशिओ टाकून दिलं. म्हणजे मी जस्ट तुम्हाला दाखवायचं म्हणून दाखवतो. पिस्ताशिओ पूर्ण भरलेला आहे त्याच्यात. तर मी अजून एक डिश मागवली आहे जी आहे मचा. म्हणजे आजचा ब्रेकफास्ट हा असा आहे की एकदम हेल्दी. म्हणजे मी तेच बोललो की मला असं वाटतं की मी 4-5 किलो वजन ऑन द स्पॉट कमी केलं का काय. तर चला मग ताव मारूया. जसं मी बोलतो तसं ताव मारू, खाऊ आणि मग बोलू पुढे काय होतंय. तर मित्रांनो, ऑलरेडी आपलं खाऊन झालंय. प्लेटा चाटून पुसून मोकळा झालेला आहे. कारण की जेवण म्हणजे जो नाश्ता होता तो ब्रेकफास्ट एवढा भारी होता की म्हणजे एकदम सगळं मोजून मापून दिलं होतं त्यांनी. म्हणजे ज्या क्वांटिटीमध्ये दिलं होतं, परिपूर्ण जे नाश्ता असतो ना, त्या काइंड ऑफ म्हणतात. फूड कोमा झालाय. मला तर फूड कोमा झालाय. खाऊन झाल्यानंतर पण मी सोनालीला बोललो मला थोडा वेळ बसायचंय जिथं मी आराम करतो. 5 मिनिटं थोडं स्वतःच्या पोटाला शांत करतोय आणि मग पुढच्या प्रवासाला चालू करू. A few moments later. याला काय म्हणतात? आधी का माझ्याकडेच परत मीच बोलायचंय का ते पण? काय म्हणतात त्याला? तूच सांग काय म्हणतात. गाईज तर आम्ही आलेलो आहे कुठेतरी. प्लेसचं नाव नाही माहिती. तुम्ही सांगा या प्लेसचं नाव काय आहे? कुठलं तरी कॅसल आहे. काय आहे कॅसल? बुधा कॅसलला आलोय. बुधा कॅसल आहे. बुधा कॅसलच्या समोर चेन रेंज. गाईज कष्ट असतात व्लॉगिंग करायला, हे आत्ता समजतंय मला. ते ट्रेन आहे का? ते काय लिफ्ट सारखं आहे, त्यातने पण जाऊ शकतो ना? येस. चांगलं आहे की मग, नॉट बॅड. आपण कॅसलच्या वर चाललोय मित्रांनो आता.
आणि तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. कारण की जसं मी बोललोय खूप जास्त जेवलोय आणि जेवल्यानंतर इच्छा होत नाही चालायची, पण तरी आपल्याला बघायचंय त्याच्यामुळे. भारी वाटतंय चालायला. हम्म. रात्रीचं खूप असं कसं तरी वाटत, रात्री खूप थंडी वाजत होती त्याच्यामुळे. तर जी शानपणा मारणारी लोक आहेत ते इथून जाऊ शकतात पायऱ्यांवरनं, पण आपण जाणार आहे एस्केलेटर. वाढला. आपण जाणार आहे एस्केलेटर वरनं. हा 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 आहे बुधा कॅसलचा मॅप आणि आपण सध्या इथे ह्या रेड पॉइंटच्या इथे आहे. आणि इथून आपल्याला हा पूर्ण कॅसल वॉकिंग मध्ये फिरायचंय. आणि त्यांनी इथं एक्सप्लेन केलंय की कुठं काय काय गोष्टी आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या पॉइंटला काय काय बघायला भेटेल, कुठलं मॉन्युमेंट कुठे कुठे आहे, ते सगळं लिहिलेलं आहे इथे. आपण तिथून खालून चालू केलं होतं. जर तुम्हाला दिसत असेल तर तिथं रस्त्यावर आपण होतो जिथं लोक चालतात ते, आणि आपण आता सध्या एवढ्यावर आलो. तर मित्रांनो हा आहे चेन ब्रिज जो मी सोनालीला दाखवत होतो. काल आपण कुठून कुठं फिरलो ते दाखवा की. पूर्ण आम्ही पेस्ट सिटी अख्खी फिरलोय आणि आज आम्ही इकडे बुधाला आलोय. आज आमचं टार्गेट आहे बुधा फिरणं. तर हा ब्रिज आम्ही अख्खा 2 वेळा क्रॉस केला होता आणि तिकडे पण आम्ही पूर्ण फिरलो होतो. पण चला इकडच्या साईडून आता व्ह्यू घेऊ आणि पुढे जात राहू. जेवढं थांबणार तेवढं कमी आहे. मित्रांनो इथं एव्हरी तासाला एक परेड होती. ह्यांची रॉयल परेड म्हणतात त्याला. आणि ही परेड एव्हरी आवर होती. तर 12 वाजता सगळ्यात मोठी परेड असते, कारण की 12 वाजता हे शिफ्ट चेंज करतात. आणि आता ही नॉर्मल परेड आहे एव्हरी आवर्सवाली. ही सकाळी 9ला वगैरे चालू होती. एव्हरी आवर करत करत ते 4 वाजेपर्यंत रोज ही परेड करतात. तर 12ची ही सगळ्यात मोठी असते. आत्ता आपण ती कॅच नाही करू शकलो, आत्ता 1 वाजलेत. लाईन बघा दुकानाच्या बाहेर, दुकानाच्या आत पण तेवढीच गर्दी आहे. चव खूपच चांगली होती, म्हणजे मला आवडली. ऑथेंटिक चिमणी केक.
बायको द्या द्या म्हणते, पण आपलं खाना नाही रुकणार पाहिजे. दुनिया इकडची तिकडे होऊ द्या मित्रांनो, पण जेवण नाही थांबलं पाहिजे. सोनाली तिकडे ताव मारते आणि तिचं तिचं खातीये. म्हणजे जे माझं वाक्य आहे ताव मारणं ते शिकून घ्या, कसं तोडतीये बघा. तर मित्रांनो आपला नेक्स्ट स्टॉप आहे फिशरमन बॅस्टियन. हे आहे ते चर्च जे आपल्याला बघायचंय. आतून नाही बाहेरून, कारण की मला नाही आवडत आतून बघायला. म्हणजे माझी अशी पर्सनॅलिटीच नाही की मी गोष्टी म्हणजे जे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत ना त्या जाऊन आतमध्ये जाऊन बघल किंवा काय करल, मला नाही आवडत ते. म्हणजे हा ठीक आहे असेल त्याच्या मागे काही हिस्ट्री वगैरे, त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असेल, हे असेल, त्यांनी लय मेहनत करून बनवलंय किंवा काय केलंय, पण मला असं वाटतं की नाही माझ्यासाठी नाही बनलं हे. मी बाहेरून बघून एन्जॉय करू शकतो तो व्ह्यू, आर्किटेक्चरला अप्रिशिएट करू शकतो, जे आर्ट बनवलंय त्याला अप्रिशिएट करू शकतो, पण मी आज जाऊन त्याची डिझाईन कशी आहे, हे कसं आहे, ते कसं आहे, ते आपल्या टाईपचं नाही. मला नाही आवडत ते बघायला. म्हणजे मी नाही बघू शकत. आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ पर्सन. काय फ्यू मिनिट लेटर नाही नाही नाही, मला खरंच आवडत नाही. म्हणजे मला जर कोणी असं दाखवलं म्हणलं कोण फ्री मध्ये जा तर मी जाईल बघायला, पैसे देऊन ते बघल आणि त्या आर्टला मी तारीफ करेल असं नाहीये मी. तर आपण फक्त एन्जॉय करायचं असतं, बघायचं असतं, वाईब एन्जॉय करायची असते. वाईब एन्जॉय करणं जास्त महत्वाचं असतं. तर तुम्ही बघा आता बाहेर कसं दिसतंय. हा चौक आहे यांचा, या चौकामध्ये त्यांचं रोज सभा भरायची इथं. कैसा लगा मेरा मजाक? तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता इथं ह्यांनी हे जे आर्ट आहे ह्याचं प्रोटोटाईप बनवलाय. मेटलचा आहे पूर्ण प्रोटोटाईप हा. तर हा पूर्ण असा दिसतो. म्हणजे इथं 3 कलश आहेत हे, आणि इथं मागच्या साईडला जर तुम्ही गेले तर मागच्या साईडला इथून उतरायला जागा आहे. म्हणजे लोकांना उतरायला चढायला ही मागची साईड आहे त्याची. लोक तुम्ही खाली उतरू शकता आणि खाली इकडच्या साईडला चेन ब्रिज आहे. तर असं आहे हा. तर मित्रांनो हा आहे सेंट्रल मार्केट हॉल, जिथं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथलं लोकल मार्केट आहे, काइंड ऑफ लोकल ग्रोसरीज आणि लोकल क्रॉकरीजच्या गोष्टी आहेत. चिमणी केक पण आहे इथं, जो की आपण खाल्लाय ऑलरेडी. हे वेगळं काय कुरपुसला तेच आहे का ते? येस, ते हंगेरियन भाषेमध्ये त्याला चिमणी म्हणतात, चिमणी केक असं. तर मित्रांनो तुम्हाला एक अपडेट द्यायचं होतं. आम्ही आता फिरता फिरता आउट ऑफ नोवेअर आम्ही घरी आलोय. घरी का आलोय आम्ही, त्याचं एक कारण आहे की आमच्या ज्या मॅडम आहेत सोनाली मॅडम, त्यांचं चाललंय की त्यांचा पाय दुखतोय आणि त्यांचं तोंड बघा कसं झालंय. त्यांना चालता येत नाहीये. ते म्हणतात हे बूट सकाळपासून चालू असल्यानंतर माणूस कंटाळतो, थोडं रेस्ट पाहिजे असतं, म्हणून 10 मिनिटासाठी आम्ही रेस्ट करणारे, कॉफी पिणारे आणि मग परत जाणार. आम्ही रेस्टसाठी आलेलो नाहीये, आम्हाला फिरायचं होतं, पुढच्या गोष्टी करायच्या होत्या, पण तिचा पाय दुखत होता. पाय दुखत होता म्हणून मॅडम म्हणल्या की सर चला आपल्याला जायचंय.
आणि घरी जाऊ आपण, मला बूट चेंज करायचा आहे. 2000 years later. तर मित्रांनो, आपण जस्ट आता आलेलो आहे बाहेर. मगाशी जसं मी तुम्हाला बोललो, मॅडमचं पाय दुखत होता, तर आपण घरी आलो होतो आणि घरी येऊन आपण कपडे बदलली, थोडंसं फ्रेश झालो आणि परत आलोय. कारण की जो प्लॅन आजचा ठरला होता तो होता की रात्र झाली की हे पार्लमेंट बिल्डिंग बघायला यायची लाईटीच्या मध्ये. रात्रीचं फक्त बघा तुम्ही कसं दिसतंय ते, त्याचं स्ट्रक्चर बघा, आर्किटेक्चर बघा. जसं मी तुम्हाला सकाळी पण बोलत होतो, नवजण्यासारखं आहे हे, की त्या काळी त्या लोकांनी कसं बांधलंय. आपल्या भारतात पण आहे या गोष्टी, पण तरी पण. तर मित्रांनो, आम्ही आता दवनोबी रिव्हरच्या साईडला आलोय. तिथे एक स्पॉट आहे जिथं सगळ्या निरपराध लोकांना, म्हणजे जी लोक हिटलरच्या विरोधक होती 1944-45 मध्ये, हंगेरीच्या सरकार जे होतं, म्हणजे एक पार्टी होती, द ॲरो क्रॉस नावाची एक पार्टी होती. तर ती हिटलरला सपोर्ट करायची. तर त्या लोकांनी काय केलं होतं की जी लोक ज्युईश लोक होती किंवा जी लोक नाझीला सपोर्ट नव्हते करत, त्या सगळ्या निरपराध लोकांना या नदीच्या कडेला आणलं आणि नदीच्या कडेला आणून सगळ्यांना गोळ्या मारून नदीत ढकलून दिलं. म्हणजे सगळ्या लोकांना मिलिटरीनी गोळ्या मारल्या आणि त्या लोकांना नदीत ढकलून दिलं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी इथं आहे की नदीत ढकलायच्या आधी त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमची बुटं बाहेर काढा, म्हणजे बुटं काढा आणि मग उड्या मारा. त्याच्या मागे एक रिझन होतं. त्याच्या मागे रिझन असं होतं की त्या काळी बुटं, म्हणजे जी लेदरची बुटं होती ती खूप महाग भेटायची. तर ही लोकांनी ती बुटं नंतर विकण्याचा प्लॅन केला होता. म्हणजे जे सैनिक होते ते लोकांनी विचार केला की ह्या लोकांना मारायचंच आहे आता, तर ह्यांना मारून आपण ही बुटं विकू, म्हणून त्यांना ती बुटं काढून नदीत उड्या मारायला लावली होती. तर बुदापेस्ट मध्ये त्याच्यासाठी एक स्मारक बांधले 2005 मध्ये, एप्रिल 2005 असं काहीतरी आहे. इथं तुम्हाला दाखवतो. इथं त्यांनी लिहिलेलं आहे असं की एप्रिल 2005 मध्ये हे बनवलेलं आहे, 16 एप्रिल 2005. आणि 1944-45 ला ही घटना घडली होती. तर इथं बुटं बघू शकता तुम्ही, नदीच्या कडेला सगळी बुटं ऑलरेडी त्यांनी ठेवलेली आहेत. म्हणजे त्यांनी एक स्मारक बांधलंय आणि त्या स्मारकाला, म्हणजे इथं आता लोखंडाची बुटं आहेत सगळी. ही लोखंडाची बुटं जी त्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये बांधली आहेत आणि तयार केली आहेत. इथं नदी आहे ही खाली आणि इथे ही बुटं ठेवलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता, अशा शेकडो लोकांना त्यांनी इथून ढकलून दिलं होतं. म्हणजे सगळ्यांना त्यांनी गोळ्या मारल्या आधी आणि गोळ्या मारून त्यांना नदीमध्ये ढकलून दिलं. तर त्या आठवणीसाठी ह्या लोकांनी असं त्यांचं एक स्मारक बांधलंय. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ही खूप दुःखद घटना आहे पहिली तर, की सगळ्या निरपराध लोकांना त्या काळी 1944-45 मध्ये जे हिटलरचे सपोर्टर्स होते त्यांना मारून टाकलं या सगळ्या लोकांना. हे खूप जास्त दुःखद घटना आहे. तर आम्ही हा स्पॉट बघायला आलो होतो. म्हणलं हे बघू जरा काय स्मारक आहे हे. तर असं हे स्मारक आहे. तुम्ही जर बुदापेस्ट मध्ये आले तर नक्की या स्मारकाला भेट द्या. छोटीशी जागा आहे. जे पार्लमेंट आहे आपलं, त्या पार्लमेंट आणि चेन ब्रिज आणि पार्लमेंट याच्या मध्ये, ह्या त्या वे मध्ये हे स्मारक. आणि या लोकेशन वरूनच त्यांना सगळ्यांना फेकलं होतं खाली, त्याच्यामुळे त्यांनी इथं बांधलं हे स्मारक. तर नक्की भेट द्या आणि बघा की काय असतं हिस्ट्री वगैरे. ते त्या गोष्टी, म्हणजे मला एवढं हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट नाहीये, पण मला थोडंफार कधी मध्ये जाणून घ्यायला छान वाटतं की हे असं पण घडू शकतं का. सो सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही आलो होतो एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला. तुम्ही बघू शकता आम्ही किती गोष्टी ऑर्डर केल्यात आणि सोनाली कशी ताव मारतीये, जसं मी म्हणतो तसं फुल खुश होऊन खातीये, कारण की आम्ही खूप दमलो होतो आणि खूप जास्त भूक लागली होती. तर अशा प्रकारे आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी खाल्ल्यात. तुम्ही बघू शकताय काय काय गोष्टी ऑर्डर केल्यात. तर हे सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी घरी गेलोय आणि दिवसाचा एंड केला होता. तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये आणि पुढच्या दिवशी. सी यू, बाय बाय, टेक केअर.